नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण ध्येय म्हणजे काय, ध्येय असलंच पाहिजे आणि ते का असावं याबद्दल माहिती घेणार आहोत. ध्येय म्हणजे तुम्हाला ठराविक काळात काय हवे आहे, काय मिळवायचे आहे, यासाठी तुम्ही काय कष्ट घेत आहात, आपल्याला कुठे पोचायचे आहे याबद्दलची आपण ठरवलेली ध्येय, उद्दिष्ट, गोल, टार्गेट या सर्वांचा सोपा अर्थ आहे. आपण जे काही करतोय आणि करणार आहोत, आपल्याला त्यामुळं काय मिळवायचं आहे, कुठे पोहोचायचं आहे, ते म्हणजे ध्येय. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ, कष्ट, पैसा, मेहनत, विचार, लक्ष ज्या गोष्टीवर लावलेले आहे ते तुमचं ध्येय. याप्रमाणे धनुष्यातून बाण सोडण्यासाठी जसे एक निशाण लागते, म्हणजेच एक टार्गेट असते. जर त्या धनुष्याच्या बाणाला टार्गेट नसेल आणि तो बाण जर दिशाहीन सोडला तर त्या बाणाचा काही एक उपयोग नाही. तसंच आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी एक लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे. ध्येय निश्चिती म्हणजे आपल्या भविष्याचे स्पष्ट चित्र मनात रेखाटणे आणि अतिशय बारकाईने ते सत्यात सुद्धा उतरविणे. ध्येय साध्य करण्यासाठी अनेक स्टेप्स आहेत. सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं आहे ते ध्येय ठरवा. आपल्या स्वप्नांची यादी तयार करा. तुम्हाला काय करायला आवडेल, अनुभवायला आवडेल, काय मिळवायला आवडेल ते सर्वप्रथम लिहून काढा. मग त्यामध्ये करिअर असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, व्यवसाय असेल, त्याची यादी तयार करा. दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे ते नेमकं माहीत असलं पाहिजे. म्हणजेच नक्की काय करायचं आहे ते माहीत नाही, पण सुखी व्हायचं आहे, खूप पैसा कमवायचा आहे असं अधांतरी असता कामा नये. निश्चित व नेमके ध्येय असले पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे. तिसरी स्टेप, आता एकदा का आपण ध्येय निश्चित केलं की मग आपण ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वात म्हणजे स्वतःला काय बदलावं लागेल, त्यासाठी किती अभ्यास करावा लागेल, त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी किती पैसा खर्च करावा लागेल, या सर्व आव्हानांची सुद्धा यादी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. याची पुढची स्टेप आहे म्हणजे आपलं ध्येय निश्चित झाले. आता ज्या व्यक्तींनी आपल्यासारखंच ध्येय गाठलेलं आहे आणि ती यशो शिखरावर आहेत अशा व्यक्तींची यादी तयार करा. त्यांना भेटा. त्यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय कष्ट केले, काय परिश्रम केले याबाबतची माहिती घ्या. त्याचप्रमाणे त्यांना भेटायला जाताना आपण काय प्रश्न विचारणार आहोत याची सुद्धा आपण एक लिस्ट तयार करा. याची पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे कृतीचा प्लॅन तयार करा. जी कृती आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी करणार आहोत त्या कृतीचा व्यवस्थित आराखडा तयार करा. म्हणजेच जर आपल्याला मुंबईला जायचं आहे तर आपण ट्रेनने जाणार आहे का प्लेनने जाणार आहे का रेल्वेने जाणार आहे, त्याप्रमाणे आपल्याला अगोदर रिझर्वेशन करावं लागतं. नाहीतर प्लॅटफॉर्मवर गेल्यावर गाडी निघून गेलेली असते. असं होऊ नये म्हणून आपल्या ध्येयाची साध्य करण्यासाठी आपल्याला त्याचा आराखडा प्री प्लॅन करणं फार गरजेचं आहे. आता आपला ध्येय निश्चित झालेला आहे. पुढची स्टेप आपण करत आहोत ते म्हणजे आपली आता ध्येय निश्चित झालेलं आहे, आपला आराखडा पण झाला, आपलं मार्गदर्शन पण घेऊन झालेलं आहे. आता वेळ आहे ती म्हणजे प्रत्यक्ष कृती करण्याची. प्रत्यक्ष कृती करण्याचा कोणताही उचित मुहूर्त नाही. आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा म्हणजेच लवकरात लवकर कृतीला सुरुवात करा. कृती चालू करताना म्हणजेच आपण जे काही ठरवलेलं आहे ते करताना आपण चालढकल अजिबात करू नये. त्याचप्रमाणे आळस हा फार मोठा शत्रू आहे. याच्यापासून मात्र लांबच राहा. कारण आज करू, उद्या करू, नंतर उठू, बघू हे त्यामध्ये होता कामा नये. तर आळस झटकून सकारात्मकतेनं ऊर्जावान वृत्तीनं आपण कामाला लागायचं आहे. म्हणजेच अभ्यास असेल किंवा कष्ट करायच्या तयारी जी आपण केलेली आहे आराखडा त्याप्रमाणे आपण कृती करायला सुरू करायचं आहे.
पुढची स्टेप आहे ते म्हणजे कृती आराखड्यात योग्य वेळी योग्य बदल करणे. जर समजा आपण आपला आराखडा तयार केला, आपलं ध्येय तयार केले आणि आपण कृतीसुद्धा करत आहोत. परंतु त्या गोष्टी करत असताना जर काही अनपेक्षित अडचणी निर्माण झाल्या, तर त्यामध्ये योग्य तो बदल करावा लागतोच. म्हणजेच बघा, की जसं पाटाचं पाणी जात असते आणि जाताना जर समजा एखादा दगड आला किंवा मार्ग त्याचा खोळंबला, तर मात्र ते पाणी स्वतःहून नवीन मार्ग तयार करत असतं आणि जात असतं. त्याचप्रमाणे नवीन वाटा पण ज्या त्यावेळी आपल्याला शोधाव्या लागतील, जेव्हा आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं आहे. ध्येय साध्य करताना अडचणी येणारच आहेत. त्याच्यात जे काही आवश्यक ते बदल करणं आपल्याला योग्य वाटतंय ते इतरांच्या मार्गदर्शनानुसार आणि आपल्या अभ्यासानुसार आपल्याला वेळोवेळी करावे लागणार आहेत आणि ते करणेच इष्ट आहे. मित्रांनो, आपण ध्येयासाठी कष्ट तर करतच आहोत, परंतु ध्येय पहिल्याच प्रयत्नात साध्य होईल असं पण नसतं बरं का सगळ्यांचं. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे, प्रत्येकाचं मार्गदर्शन वेगळे, प्रत्येकाची तयारी वेगळी आणि प्रत्येकाचे कष्टसुद्धा वेगळे. त्यामुळं त्याचे रिझल्ट पण वेगवेगळे असू शकतात. सगळ्यांनाच पहिल्याच प्रयत्नात यश येईल असं अजिबात नाही. जर अपयश आलं तर अजिबात खचून जाऊ नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असंच म्हटलं जातं. अपयश आलं तर कशामुळं आलं याचा आपण सखोल अभ्यास करूयात. त्याच्यावर मात करून निश्चितच यशाची पायरी 100% प्राप्त होते. त्यामुळे ध्येय साध्य करताना ही गोष्टसुद्धा मनात ठेवावी, की नाण्याला 2 बाजू असतात, छापा आणि काटा. प्रत्येक वेळेस यशच असेल असं नाही. अपयशाचा विचारसुद्धा आपण ध्येय साध्य करण्यापूर्वी किंवा ध्येय ठरवताना करायचा आहे आणि तो आपल्याजवळ असलाच पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या आयुष्याचं चांगलं ध्येय, मग ते नोकरीचं असेल, कुटुंबाचं असेल किंवा आपल्या इतर कामकाजाचं असेल, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण टार्गेट ठेवू शकतो आणि ते साध्य करण्यासाठी स्वतःच प्रयत्न करायचे आहेत. यामध्ये रेडीमेडचा उपाय नाही. यामध्ये कुठलंही ॲमेझॉन किंवा मॅन्त्रा याच्यावरून आपल्याला पार्सल पण मागवता येत नाही. स्वतःचं कष्ट स्वतःच करायचं आहे. तर मित्रांनो, चला उठा, नवीन वर्षात आपण आपले ध्येय निश्चितच ठरवूया आणि कामाला लागूया. सर्वांना यश मिळो आणि मनासारखे इच्छित तुमचे ध्येय साध्य हो. नमस्कार. आणि हो, आमच्या रॉयल गुरुजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही ध्येय प्राप्तीसाठीची जी काही गोष्टी आपण आज चर्चा केल्या, तुम्ही ऐकल्या, हे आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.